जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल किंवा नव्याने कोर्स जॉईन केला असाल तर तुमचा ABC ID म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID असणे आवश्यक आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास या ABC ID मध्ये साठवला जातो। म्हणजेच तुम्ही कुठे अभ्यास केला, कोणकोणते कोर्स जॉईन केले आणि किती गुण मिळवले हे एका डिजिटल ID मध्ये सेव्ह केले जाते। तोच म्हणजे तुमचा ABC ID। तर हा ABC ID घरबसल्या कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर मोबाईलवरून ABC ID बनवण्यासाठी क्रोम ब्राउझरचा वापर करा किंवा तुमच्या मोबाईलमधून गुगलचा वापर करा। तर सर्वप्रथम गुगलवर सर्च करायचं आहे तुम्हाला ABC ID। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आहे बघा ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID। ह्या वेबसाईटवरून आपल्याला ABC ID बनवायचा आहे। तर या वेबसाईटवर जा। ह्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर पहा ही ABC ID ची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर इथून आपल्याला आपला ABC ID बनवायचा आहे। तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये रजिस्टर करायचं आहे। त्यासाठी इथं उजव्या साईडला जा, इथं बघा एक ऑप्शन आहे लॉग इन ऑब्लिक रजिस्टर। तर इथं आपल्याला ह्या बॅन जे समोर बाण दिलेला आहे तिथं ओके करायचं आहे। त्याच्यानंतर इथं जे पहिला ऑप्शन आहे बघा स्टुडंट, ह्या स्टुडंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर पहा ABC ID बनवण्यासाठी आपल्याला आपलं डिजिलॉकर अकाउंट असणे आवश्यक आहे। ज्यांच्याजवळ आधीपासून डिजिलॉकरचा अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करून ओपन करू शकता। त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर आणि पिन टाकून लॉग इन करू शकता किंवा डिजिलॉकरचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून सुद्धा लॉग इन करू शकता। जर तुम्ही युजर नेम आणि पिन विसरले असाल तर तिसरा ऑप्शन इथं दिलेला आहे बघा ऑदर ID। तर इथं जाऊन तुम्ही खाली जी ID दिलेली आहे, ज्या IDनं तुम्ही बनवला होता तो ID इथं सिलेक्ट करून त्याच्यानंतर बघा खाली एक पिनलेस ऑथेंटिकेशन दिलेला आहे, इथं राईट करायचा आहे आणि तो ID नंबर टाकून आपल्याला साइन इन करायचा आहे। जसं तुम्ही आधारवर बनवला असेल तर आधार नंबर, पॅनवर बनवला असेल तर तो नंबर टाकायचा आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर केला असेल किंवा अपार IDचा तर तो ID आपल्याला इथं टाकायचा। त्याच्यानंतर साइन करून आपल्याला आपलं लॉग इन उघडायचं आहे। आणि ज्यांच्याकडे डिजिलॉकरचं अकाउंट नाही त्यांना आता बघा इकडे खाली न्यू युजर साइन अप असा एक ऑप्शन दिलेला आहे। तर इथं आपल्याला क्लिक करून साइन अप करायचं आहे, म्हणजे डिजिलॉकरला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर तुमचं डिजिलॉकर तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर करून करू शकता किंवा पॅन कार्डचा सुद्धा वापर करून करू शकता। त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून सुद्धा करू शकता। तर आता आपल्याला इथं बघा नवीन अकाउंट बनवायचं डिजिलॉकरचं। तर आता इथं सर्वप्रथम तुमचा आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाका। आता आपण इथं आधारवर करणार आहोत। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जनरेट OTP वर क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलवर एक OTP गेला असेल, ते OTP तुम्हाला इथं टाकायचं आहे। ते OTP इथं टाका आणि खाली बघा व्हेरीफाय बटन आहे, त्या बटनवर क्लिक करा। तर आता व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 3 ऑप्शन दिले जातील, आधार, त्याच्यानंतर पॅन कार्ड आणि त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स असे 3 ऑप्शन आहे। तर आपण आधारवरून बनवणार आहे, तर इथं आधार सिलेक्ट करा। आता याच्यानंतर खाली बॉक्समध्ये बघा एंटर आधार, तर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। तर आता इथं फुल नेममध्ये तुम्हाला तुमच्या ID कार्डनुसार तुमचं पूर्ण नाव टाकून घ्या। त्याच्यानंतर खाली तुमची जन्मतारीख टाका। जन्मतारीख टाकल्यानंतर खाली बघा सिलेक्ट जेंडर एक असा ऑप्शन आहे, इथं तुमचं जेंडर निवडा, मेल फिमेल। आता जेंडर सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा एक युजर नेमचा ऑप्शन आहे। तर आता तुमच्या डिजिलॉकरसाठी तुम्हाला युजर नेम ठेवायचा आहे। तर इथं कोणताही एक युजर नेम टाकून घ्या, कोणत्या नावानं किंवा कोणतं असं एक नाव की तुम्हाला ते लक्षात राहील तसं एक युजर नेम बनवून घ्या। आता युजर नेम टाकल्यानंतर बघा खाली इथं एक ऑप्शन दिलेला आहे पिन। तर इथं आता तुमच्या डिजिलॉकरचं एक तुम्हाला 6 अंकी पिन सेट करायचा आहे। तर इथं 6 अंकी पिन टाका आणि तो लक्षात ठेवा। आता पिन टाकल्यानंतर बघा इथे कन्सेंट दिलेला आहे, या कन्सेंटवर तुम्हाला जे समोरचं बॉक्स आहे त्या बॉक्सवर राईट करायचं आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। तर पहा युजर नेम ऑलरेडी एक्झिट दाखवत असेल तर तुम्ही कोणतेही त्याच्यामध्ये थोडा बदल करून डिफरंट युजर नेम ठेवा, कारण की त्याच नावाने एक दुसरा कोणा व्यक्तीचा युजर नेम असू शकते। जर ऑलरेडी दाखवत असेल तर थोडंसं चेंज करून टाका। त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला एक असा बॉक्स येईल, तर इथं डिजिलॉकरमधून आपल्याला कन्सेंट घेतला जाईल की आपला डेटा हा ABC ID साठी डिजिलॉकरमधून वापरला जाणार आहे। तर त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं पर्पजचं एक ऑप्शन दिलेला आहे। तर इथं आपण एज्युकेशनसाठी बनवत आहे, तर इथं बघा एज्युकेशनल एक ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तिथे क्लिक केल्यानंतर समोर अलो बटन आहे, अलो बटनावर क्लिक करायचं आहे। तर याच्यानंतर बघा आता तुम्हाला ABC ID साठी तुमची KYC करायची आहे। तर KYC जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही 3 डॉक्युमेंट तुमचे वापरून करू शकता, जसे आपण पहिले पाहिलं होतं। तर आता आपण इथं आधारवरून करणार आहोत, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। तर ते सिलेक्ट केल्यानंतर इथं प्रोसीड टू KYC करा, सरासरी आधारवरूनच बनवून घ्या। त्याच्यानंतर प्रोसीड टू KYC बटनावर क्लिक करा। आता याच्यानंतर बघा आपण आधारचा ऑप्शन निवडलेला आहे, तर इथं आपल्याला आधारचा नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर खाली व्हेरीफाय बटन आहे, त्या व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे। आता व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा इथं आयडेंटिटी टाईपमध्ये बघा, तर आपण कॉलेजसाठी बनवत आहोत, तर इथं आपल्याला आयडेंटिटी द्यायची आहे। जर तुम्ही कॉलेजमध्ये ऑलरेडी ॲडमिट असाल तर तुमचा रोल नंबर,
किंवा रजिस्ट्रेशन नंबर किंवा एनरोलमेंट नंबर टाकून आपण ते करू शकतो. जर नवीन ॲडमिशन असेल तर इथं न्यू ॲडमिशनचं ऑप्शन आहे, ते ऑप्शन घ्यायचं आपल्याला. तर त्याच्यानंतर बघा इथं दुसरं एक ऑप्शन आहे आय एम अ स्टुडंट ॲप. तर तुम्ही कोणत्या बोर्डातून किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटमधून शिकत आहात किंवा त्यामध्ये ॲडमिशन आता पुढे घेणार आहात, तर तो युनिव्हर्सिटीचं नाव किंवा कॉलेजचं नाव किंवा त्या बोर्डाचं नाव ह्या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्या योग्य बोर्डाचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव ते सिलेक्ट करून घ्या. तर आता बघा इथं एक ॲडमिशन इयर असा ऑप्शन दिलेला आहे. तर तुमचा ॲडमिशन ज्या वर्षी झालेला आहे तो ॲडमिशनचं इयर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुमचं नवीन वर्ष असेल चालू ॲडमिशनचं, तर तुम्ही चालू ॲडमिशनचं वर्ष इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा या प्रकारे आपल्याला इथं दाखवलं की आपला अपार स्टुडंट अकाउंट क्रिएटेड झालेला आहे. म्हणजेच आता बघा हे अपार आणि ABCID दोन्ही एकच आहे. तर याच्यावर अपारसुद्धा लिहून आला तरी ते सुद्धा ABCIDच आहे. तर तुमचं आता बघा इथं समोर ABCID शो होईल. आता हे ABCID तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे, ते लिहून घ्या किंवा याची प्रिंट काढून घ्या. त्याच्यानंतर गो टू डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करा. तर पहा आता गो टू डॅशबोर्डवर गेल्यानंतर तुमचं इथं तुमचा अकॅडमिक ID कार्ड जे असते ते कार्ड तुम्हाला इथं शो होईल. हे तुम्ही प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता आणि तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा याची प्रिंट तुम्ही देऊ शकता. तर माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.